बुलढाणा जिल्ह्यामधल्या सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तालुक्यामधल्या अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय आणि सातत्यानं होत असलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला गेलाय। बुलढाण्यामध्ये कालपर्यंत 2,50,000 हेक्टरवरच्या शेती पिकांचं नुकसान झाल्याच्या नोंदी करण्यात आल्या। आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलं आणि नुकसानीचा आकडा आणखी वाढला। या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान होतंय। सिंदखेड राजा तालुक्यातील देवखेड, स्वयंदेव, बोरखेडी, वर्दळी आणि सोनोशी या गावांसह अनेक भागांमध्ये खरीपाची पिकं अक्षरशः जलमय झाली आहेत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यात सातत्याने ढगफुटी होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे शेतकऱ्यावर मोठं आभाळ कोसळत आहे। फाटलेल्या आभाळामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं होत्याचे नव्हते केले। काही दिवसांपूर्वी आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण पीक नासवलं। त्यानंतर उरलेलं पीक हाताशी येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र पुन्हा एकदा आज सकाळी आलेल्या पावसानं देऊळगाव राजा तालुक्यात, सिंदखेड राजा तालुक्यातील रुमना, सोनोशी या गावासह प्रचंड असं नुकसान जे आहे या पावसाने पुन्हा एकदा केलंय। खऱ्या अर्थानं ढगफुटी सदृश्य पाऊस सातत्याने पडतोय। प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसानीची नोंद देखील होते। तब्बल 2,58,000 हेक्टरवरील क्षेत्रावर या अतिवृष्टीच्या पावसाने मोठा आघात केला असल्याच्या नोंदी जी आहे कृषी विभागाने केल्या। मात्र पुन्हा आज आसमानी संकट शेतकऱ्यांवर कोसळलंय। सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तालुक्यात अतोनात नुकसान झालंय। त्यामुळे आता या शेतकऱ्यांना सरसकट अशी मदत या ठिकाणी जाहीर करावी अशी मागणी जी आहे शेतकऱ्यांसह राजकीय नेते करताना पाहायला मिळत आहे। एकंदरीतच 5 ते 6 वेळा या भागामध्ये ढगफुटी झाली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आता काहीही येणार नाही अशी परिस्थिती बुलढाण्यामध्ये पाहायला मिळते। बुलढाण्यामधील घाटाखालील भागात देखील मलकापूर असेल, शेगाव असेल, संग्रामपूर असेल या भागात देखील अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला खरा। मात्र सर्वाधिक फटका जो बसला तो सिंदखेड राजा, लोणार, मेकर, चिखली आणि देऊळगाव राजा भागामध्ये। या चारही तालुक्यामध्ये अतिवृष्टीने अक्षरशः थैमान घातल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय। एकंदरीत शेतकऱ्यांच्या नशिबी हे नेहमीच रडणं काय येतंय असा एक मोठा प्रश्न जो आहे शेतकऱ्यांकडून विचारला जातोय।